राम राम विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे तुमच्या पुढे। सामासिक शब्दाचे लिंग ओळखा। सामासिक म्हणजे काय तर दोन वेगवेगळे शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द, त्याला म्हणतो आपण सामासिक शब्द। मग अशा सामासिक शब्दाचं आपल्याला काय करायचं, लिंग ओळखायचे। मग जर आपण या शब्दांना वेगवेगळं केलं तर साखर भात, तर साखर ती साखर आणि भात तो भात, दोनही शब्दाचं लिंग वेगळं येतं। मग आता हा सामासिक शब्द झालेला आहे, मग अशा वेळी याचं लिंग कोणतं ठरवायचं, पुल्लिंग का स्त्रीलिंग? तर लक्षात घ्या, सामासिक शब्द जो असतो त्याचं लिंग ठरवताना असं सांगितलं की शेवटच्या शब्दाचं जे लिंग असतं ना, ते त्या संपूर्ण शब्दाचं लिंग माना। मग भात तो भात म्हणजे लिंग कोणतं आहे, पुल्लिंग आहे। म्हणजे साखर भात शब्दाचं लिंग काय मानायचंय, पुल्लिंग। त्याच पद्धतीने भाजीपाला शेवटच्या शब्दात, सामासिक शब्दामध्ये शेवटच्या शब्दाचं जे लिंग ते संपूर्ण शब्दाचं, भाजीपाला तो पाला पुल्लिंग। मीठ भाकरी, मग भाकरी ती भाकरी म्हणजे कोणतं लिंग, स्त्रीलिंग। पुरणपोळी ती पोळी म्हणजे कोणतं लिंग, स्त्रीलिंग। देवघर ते घर म्हणजे कोणतं लिंग, नपुंसक लिंग। म्हणजे सामासिक शब्दाचं लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते। समजलंय?